मी संसदीय कामकाज मंत्री आहे ना, किंवा विधेयक आणायचं असतं, कायदा करायचं असतं, तर लोकशाही परंपरा आहे की विरोधकांना पण समोर बसवा की आणि त्यांनाही सहभागी करून द्या. तर शोधून आणू 50 जण आहेत ना, कोणाची 10 आहे, कोणाची 18 आहे, कोणाची 20 आहे. आता असं सरकार कसं आहे, तर आंबेडकरी मग म्हणजे त्यांच्या राजेंच्या वतीने मी शब्द देतो की आंबेडकरी मंत्री आहे, तर एकराजी मंत्री की तुला कोणी अधिकार दिला, माझा मंत्री 4 वर्ष राहिलं ते काम त्यामुळे 4 वर्ष अजून हे सरकार असल्यामुळे तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखीन कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे कारण समोरची उमेदवार म्हणणार तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचं मालक आमच्याकडे. कारण त्या अविरोधात सध्या विरोधक किती आहेत, विरोधक म्हणजे हे त्याला दुर्दैव त्याला कलियुगाचं शेवटचं पर्व म्हणतात की कलियुग असा आला की आपणच एक महिन्याबद्दल लढतो समोर लढत बहुतेक वर्षी तिघांनी योजना केली दिसते प्रकारे की मजा नाही ना निवडणूक लढवायला, समोर कोणीच नाही. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार नाही, महाभारत नाही, महाभारतामध्ये खरी लढाई असते. निवडणुका होते, कार्यकर्ते जगते, तू तिकडे मी असं दिसते. त्यामुळे तिजोरीचा मालक इकडे आहे, त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये काळजी करायचं कारण नाही. सगळ्यात शेवटी एकच मुद्दा मांडून माझं बोलणं संपेल. तो असं आहे की ह्या लोकशाहीमध्ये करता करता रस्ते, गटर, दवाखाने म्हणजे विकास असं काय. रस्ते गटर रस्त्याशिवाय चालणार कसं, गाड्या दिसणार, गटर निर्माण झालं पाहिजे, तर नवीन नवीन योजना आणून गटरचं पाणी शुद्धीकरण करून वापराचं पाणी कसं आणता येईल. आता आपण पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात 11 STP म्हणजे आपण जे पाणी वापरतो ते शुद्ध करण्याचे 11 STP 1800 कोटी ते बसवतो की ज्यामुळे 100 लिटर पाणी आपण वापरलं 80 लिटर पाणी पुन्हा वापरतो. ते गाड्यांना वापरता येतं, गाड्यांना वापरता येतं, बांधकामाला वापरता येतं, पिण्याचं पाणी खचा कशा वापरतात असे मध्ये केले पाहिजे की पाणी वापरलं की 80% पाणी पुन्हा खचाला वापरायचं, गाड्याद्वारे वगैरे पिण्याचं पाणी वापरायचं. पिण्याचं पाणी पुरवलं, पिण्याचं पाणी एका माणसाला दिवसभर किती लागतं, जास्तीत जास्त 1 लिटर लागतं, 2 लिटर लागतं, स्वयंपाकाला 1 लिटर 2 लिटर, जास्त तो कपडे धुवायला वापरतो, भांडी घासायला वापरतो, मग गाड्या धुवायला वापरतो. सकाळी मस्त पाणी बिणे लावून गाडीच्या पिण्याचं पाणी हे होते, त्याच्यामध्ये STP लाव, पाणी शुद्ध कर, ते सगळं करा. पण रस्ते गटर म्हणजे विकास नाही, माणसाचा विकास म्हणजे
अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.